जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्वरिंगण आज बेलवडी इथं संपन्न झालं। रिंगण पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती। या पालखी सोहळ्यात तरुण वारकऱ्यांचा मोठा सहभाग दिसतोय। हा सोहळा स्वर्ग सुखावणार आहे अशा भावना या तरुण वारकऱ्यांनी व्यक्त केल्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं अश्वरिंगण आज बेलवडीमध्ये पार पडलंय आणि आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला भाविकांची वारकऱ्यांची पाहायला मिळते। हे सगळे तरुण वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज या ठिकाणी जे बेलवाडीचं जगद्गुरू तुकोबा यांचं जे पालखीचं रिंगण आहे त्या रिंगणामध्ये आम्ही सहभागी झालो आणि हा आनंद म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अत्यंत स्वर्गातील देवादिकांना सुद्धा दुर्लभ असणारा सोहळा आम्हाला आमच्या सर्वांना जीवनामध्ये अनुभवायला मिळतो। आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजतो। मला तर असं वाटतं की जगद्गुरू तुकोबा महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, अशा पद्धतीनं, कारण परमार्थ हा तरुणाईमध्ये करण्याचा विषय आहे। बघा कसं आहे, एखादी गोष्ट तरुणाईमध्ये लवकर होत असते, वय झाल्यानंतर काय होणार आहे महाराज, नाही होणार। त्यामुळं मला तर असं वाटतं तरुणांनी भरपूर संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये घ्यावा आणि हा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा। आता अर्धा टप्पा झालेला आहे, अजून अर्धा टप्पा राहिलेला आहे। फक्त विठुरायाचा गजर करत पालखी सोहळा आज इंदापूर मुक्कामी असणार आणि त्यानंतर उद्या पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ होईल। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।